नमस्कार. RMW प्रेझेंट GDP अर्थातच ग्रोथ डेव्हलपमेंट पीपल या कार्यक्रमात मी वैदेही चौरे सोईतकर आपणा सर्वांचं स्वागत करते. आता GDP म्हणजे ग्रोथ डेव्हलपमेंट पीपल या तीन गोष्टींचा जर विचार आपण केला तर आपल्या समोर उभा राहतो तो युवा. आणि भारत देशाची ओळख ही युवकांचा देश म्हणूनच आहे. आज भारतात सर्वात जास्त लोकसंख्या आहे ती युवकांची. मग या युवा पिढीला कसं घडवायचं, त्यांच्यावर संस्कार नेमके कसे असायला हवे आणि एकंदरीतच राष्ट्र निर्मितीसाठी त्यांचं योगदान काय आहे, या सर्व बाबींबद्दल आपण जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमात. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर नरेंद्र भुसारी. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर नरेंद्र भुसारी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनंदन महाविद्यालय इथून ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले आहेत. ते एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, मोटिवेशनल स्पीकर आहे आणि त्यासोबतच करिअर काउन्सिलिंगचा दांडगा अनुभव त्यांना आहे. चला तर त्यांच्याशी बातचीत करूया. सगळ्यात पहिले तर आपण बोललो की युवा देश भारत जो आहे, त्यामुळे युवकांना जर घडवायचं असेल किंवा युवकांचं जर कुठलं योगदान भारताच्या किंवा राष्ट्राच्या निर्मितीमध्ये आहे असं जर म्हटलं तर काय सांगावं लागेल किंवा काय म्हणता येईल? युवकांनी आता जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बघता असं लक्षात येत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जसं शिक्षेला खूप महत्त्व दिलेलं होतं, शिक्षणाला खूप महत्त्व दिलेलं होतं, त्याचप्रमाणे आजचा युवा, त्यांच्यासमोर आलेला जो मीडिया, त्यामुळे हा मुख्य मार्गापासून थोडा भटकत चाललेला आहे. त्याला जे कॉन्सन्ट्रेशन करायला हवं की त्याचं जे काही लक्ष त्यांनी निश्चित केलेलं आहे त्या लक्ष्याप्रमाणे रोडमॅप तयार करून की मला माझ्या वैयक्तिक जीवनात काय करायचं आहे ते ध्येय गाठण्यासाठी ज्याप्रमाणे मार्गक्रमण त्यांनी करायला हवं ते करण्यामध्ये त्याच्यासमोर जो मीडिया आहे त्या किंवा जे काही युवक शैक्षणिकदृष्ट्या त्यांनी सक्षम व्हायला पाहिजे. स्पर्धा संपूर्ण विश्वात आहे आणि ही विश्वामध्ये मी एक स्पर्धक म्हणूनच पुढे जायला पाहिजे. छोट्या छोट्या चुका त्यांच्याकडनं घडत आहेत, त्यांच्यात क्षमता असून योग्य त्या मार्गदर्शनाअभावी ते निश्चित त्यांच्या क्षमता असून सुद्धा काही त्यांच्यामध्ये क्षमतेप्रमाणे ध्येय जे गाठायला पाहिजे ते गाठण्यात मागे पडतायत. आणि ज्या पद्धतीने शैक्षणिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या सर्वांगीण विकास जर कुठल्याही युवकाचा झाला तर तो निश्चितच कुठल्याही स्पर्धेत टिकू शकतो. मुलं काय करतात आहे की हल्ली सेल्फीच्या नादामध्ये वेगळ्या वेगळ्या ज्या काही छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म्स येतात त्या नादामध्ये त्यांचा खूप वेळ वाया जातो. जगात कुठलंही वाईट नाही आहे, कुठल्या वेळेला काय करायला पाहिजे, की कसं करायला पाहिजे ही भूमिका महत्वाची आहे. शेवटी विषय तो करिअरवरनच, तो किती छान शिकला, कुठल्या प्रकारचे कौशल्य आणि स्किल त्यांनी आत्मसात केले आणि त्यानुसार मग नॅशनल मल्टीनॅशनल कंपनी आहे, भारत देशात UPSC आहे, MPSC आहे, या माध्यमातनं सामाजिक सेवा पण होतं. जर एक कलेक्टर म्हटलं आणि त्याच्याजवळ सगळ्या प्रकारच्या आयडियॉलॉजीज असेल तर तो त्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गरजूवंतांपर्यंत सरकारी धोरण नेऊ शकतो. ते राबवण्यासाठी आपल्याला सर्व दृष्टीने सक्षम असलेला युवक हवा आहे. तर एकंदरीतच सक्षमीकरणाचा जर विचार केला तर मला स्वतःला इंडिव्हिज्युअल म्हणून माझी ग्रोथ करायची असेल तर नेमकं काय करायला हवं? शालेय पुस्तकामधनं काही ज्ञान मिळतं, पण ज्ञानाचं ऑपरेटिंग ज्याला म्हणू आपण, त्याचंही उपयोगिता म्हटलं तर मग विविध प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शाळा महाविद्यालयामध्ये तो जागर व्हायला पाहिजे. मग तो नाटकाच्या माध्यमातून असू शकतो, तो कलेच्या माध्यमातून असू शकतो, तो क्रीडाच्या माध्यमातून असू शकतो. संपूर्ण विश्व व्यापून घेण्याची क्षमता भारतीय युवकांमध्ये आहे. त्यांच्यात तेवढी ब्रिलियन्सी आहे, तेवढी कुवत आहे, तेवढी क्षमता आहे. फक्त विचार त्यांनी करायचा, जेव्हा जे ते करत आहेत तेव्हा त्याच्यावर 100% लक्ष देणं. ते ग्राउंडवर असेल त्यांनी 100% ग्राउंडवर लक्ष द्यावं. त्यांना अभ्यास करायचा असेल, कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन द्यायची असेल तर त्याच्यावर 100% जोपर्यंत युवक स्वतः लक्ष देत नाही, स्वयंप्रेरणेने लक्ष द्यायचं आहे. कुठलाही रोडमॅप बनवताना बाह्य प्रेरणांसोबत त्याची स्वयंप्रेरणा खूप महत्वाची असते. आणि मग स्वयंप्रेरणेने कुठलाही युवक काही करायला लागला की तो काही करू शकतो.
म्हणजे ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करणं खूप महत्वाचं असतं असं आपल्याला म्हणता येईल. आता तुम्ही उल्लेख केला की एखादं क्षेत्र निवडायचं असतं आणि त्यानुसार वाटचाल करायची असते, मग यात करिअर पण येतं. मग हे करिअर निवडताना नेमकं कसं निवडायचं, स्वतःमध्ये काय अबिलिटीज आहे हे कसं ओळखायचं? आपण हॉबीज किंवा छंद म्हणतो. अनेक मुलांना लहानपणापासून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे छंद जोपासण्याची आवड लागतं. त्या आवडीतनंच जर करिअर निवडलं तर, एखादा चित्रकार आहेत. आता आम्ही अनेकदा काय करतो की वर्गामध्ये शिकवत असताना एखादा मुलगा शिकवण्याकडे काही लक्ष देत नाही, परंतु निश्चितच एखाद्या शिक्षकाचं तो कार्टून काढतो. मग आता कार्टून काढतो म्हणजे आता त्याला रागवायचं का शिक्षकाने? तो उत्तर आहे नाही. त्याला त्याच्यातलंच करिअर आपल्याला सांगता येतं की तू उत्कृष्ट चित्रकारिता करू शकतो, तू ॲनिमेटर होऊ शकतो, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स कडे तू वळू शकतो. तेव्हा मग आता तू 8वीत असेल 9वीत असेल तर मग त्या एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा दे. तर अशा पद्धतीनं त्याच्यातलेच स्किल ओळखणे, त्याच्यातली आवड ओळखणे आणि करिअरचं मार्गदर्शन करणे. म्हणजे यामध्ये दोन लोकांची भूमिका खूप महत्वाची असते. एक म्हणजे शिक्षक जे त्याला ऑब्झर्व्ह करत असतात आणि दुसरे असतात पालक. या दोघांची भूमिका महत्वाची आहे. एकंदरीतच पॅरेंटिंगचा काय रोल असतो युवा निर्मिती किंवा संस्कार करण्यामध्ये? मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे सर्वप्रथम कोण बघतात? आई वडीलच बघतात. मग आई वडिलांनी काय करायचं की अनेक आई वडील काय करतात, कंपॅरिझन करतात आणि ते आपला दृष्टिकोन निर्माण, मी हे करू शकलो नाही म्हणून यांनी करावं. तर आणि आपल्या इच्छा लादतात. लादणं चूक नाही, परंतु त्याच्या क्षमताही बघा. छत्रपती शिवाजी महाराजांवर जिजामातेनी संस्कार केले म्हणून आपल्याला राजे मिळाले. तर आपल्याला राजे, ते राजांच्या क्षमता त्याच्यात होत्या, बाकी मुलंही होते शहाजीराजे आणि जिजामातांना, परंतु शिवाजीमध्ये त्या गोष्टी होत्या. असं प्रत्येक मुलामध्ये वेगळे वेगळे स्किल आहेत, वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, सुप्त क्षमता आहेत, ते पोटॅन्शियल आहे. मग हे बघण्याचं कार्य आणि आई वडील करतात. परंतु आई वडील काय, सध्या IT क्षेत्रामध्ये जास्त पैसा मिळतो म्हणून मुलगा IT इंजिनियर झाला पाहिजे, मेकॅनिकल मध्ये ते काय आजकाल फारसं राहिलेलं नाही. नाही, माझा मुलगा सुद्धा पायलटच झाला पाहिजे आणि डोळ्याला चष्मा लागलेला आहे. तर प्रत्येक मुलामध्ये विशिष्ट क्षमता असतात. त्या क्षमता ओळखणे आई वडिलांना जमतं, पण कंपॅरिझनमुळे की तो मुलगा असा गेला, त्याला 50 लाखाचा पॅकेज आहे, त्याला 25 लाखाचा पॅकेज आहे, तो 20 लाखाचा, त्याला 1 करोडचा पॅकेज आहे. त्यामुळे काय असतं की त्याच्यात जे ओरिजिनल आहे, त्यासाठी 3 इडियट चित्रपटामध्ये खूप छान सादरीकरण केलेलं आहे की तुझ्यात हे स्किल आहेत ना, पैसा कमी मिळेल हरकत नाही, म्हणून सुरुवातीपासूनच आई वडिलांनी त्याप्रमाणे संस्कार करावे. म्हणजे ते एक मोटिवेशनची जी गरज असते ती घरनं असो किंवा शिक्षकांकडनं मिळायला हवी असं वाटतं. आपण एक करिअर काउन्सिलर आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून कार्यरत आहात. हे करत असताना पूर्वीच्या काळाची गरज आणि आत्ताची गरज बदललेली आहे का? काय फरक जाणवतो? बदललेली आहे. आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो तर आमच्याही काळामध्ये स्पर्धा होत्या, स्पर्धा नव्हत्या असं नाही, परंतु आम्हाला एक निश्चित होतं की आम्ही ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालं, BEd झालं की छान एक शिक्षकाची नोकरी मिळू शकतं. परंतु आता 1-2 स्किल असून चालत नाही. वेगळ्या वेगळ्या स्किलचा अंतर्भाव त्या विद्यार्थ्यांमध्ये यायला पाहिजे. त्याला नाटकही आलं पाहिजे, त्याला भाषण आलं पाहिजे, त्याला एखादी गोष्ट समजून सांगता आली पाहिजे, त्याला एखादी गोष्ट समजता आली पाहिजे, त्याच्याजवळ वक्तृत्व शैली पण पाहिजे, त्याच्याजवळ असणारं ज्ञान त्याला जगापुढे मांडता पण आलं पाहिजे. म्हणजे ज्ञानी आहे परंतु मांडताच येत नसेल तर त्या पद्धतीने तो टिकाव धरू, म्हणजे ज्या क्षेत्रात आता जी काही स्पर्धा आहे या स्पर्धेच्या युगामध्ये त्याचा टिकाव लागू शकणार नाही. म्हणून सर्व बाबींचा अंतर्भाव असणारी एज्युकेशन प्रणाली स्वीकारणं गरजेचं आहे. तेव्हा तसं नव्हतं. ठीक आहे, एखाद्या तुला वादविवाद चांगला करता येतं, चल वकील होऊन जा तरी चालेल, पण आज केवळ वादविवाद करता येतं म्हणून त्यांनी वकील व्हावं असं नाही. वकिलाला सुद्धा असंख्य गोष्टींचा, म्हणजे त्याला जर सक्सेस व्हायचं असेल तर त्याला सुद्धा आजकाल कॉम्प्युटरचं पूर्ण ज्ञान असलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे कुठल्या प्रकारचे लॉ केव्हा कोणी कसे वापरले आणि
ते ज्ञान असायला पाहिजे, नाही तर त्याला डिपेंड राहावं लागेल. म्हणून इव्हन डॉक्टरला सुद्धा तंत्रज्ञानाची सुद्धा त्याला माहिती चांगली असायला पाहिजे. तो फक्त आधी काय MBBS झालं डॉक्टर झाले संपला, पण आणि तेव्हा ते ऑपरेशन करायचे, सर्जरी करायचे. पण आज मात्र वेगळे वेगळे इन्व्हेन्शन इतकं चांगले झालेले आहेत की त्या तंत्रज्ञानाचं ज्ञान डॉक्टरला प्रॉपर असायला पाहिजे. एंजिओग्राफी असू द्या, एंजिओप्लास्टी असू द्या, या ठिकाणी जे काही नवीन नवीन मशिनरी आलेले आहेत, म्हणजे आता मल्टी डायमेन्शनल डॉक्टर पाहिजे. एखाद्या गोष्टीचं त्याची तज्ञता असणं चांगली गोष्ट आहे, परंतु त्यासोबत त्याला विविध गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असलाच पाहिजे. म्हणजे एका विषयात मास्टरी घेतल्यासोबत त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणं देखील महत्वाचं आहे. सर, ते शेवटी आमचे जे दर्शक आजचा कार्यक्रम बघत आहेत त्यांना आपण काय सांगाल की एक संस्कारक्षम पिढी आपण कशी काय निर्माण करू शकतो? आता जो मीडिया आहे त्यांनी वापरताना एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून वापरला पाहिजे. मला गरज आहे, वापर. एक IAS ऑफिसर माझ्यासोबत करिअर काउन्सिलिंग म्हणजे करिअर मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाला आलेले होते. मी त्यांना सहज विचारलं, का हो सर, तुमचा हा प्रवास तर मुख्य रोल कोणाचा? त्यांनी सांगितलं मला मोबाईल. तर मला जे ज्ञान हवं होतं, मला जे प्रश्न पडले, मी याचा वापर केला. बाकी इतर वेळ मात्र त्याला मी हातही लावला नाही. तर मुलांनी, विद्यार्थ्यांनी, युवकांनी सजग राहावं, गरजेप्रमाणे मीडियाचा वापर करावा, गरजेप्रमाणे इंटरनेट, मोबाईलचा वापर करावा आणि स्वतःच्या उत्कर्षाकरता, पर्यायानं देशाच्या उत्कर्षाकरता, पर्यायानं कुटुंबाच्या उत्कर्षाकरता इंटरनेट आणि मीडियाचा, तंत्रज्ञानाचा मला जाणीवपूर्वक वापर करायचा आहे किंवा जाणीवपूर्वक वापर टाळायचा आहे, हे दोन्ही गोष्टी त्याला तारतम्य जर सांभाळता आलं तर त्याचा वेळ वाचेल, योग्य त्या कामामध्ये त्याला वेळ देता येईल आणि असलेल्या स्पर्धामध्ये त्यालाही स्वतःचा टिकाव धरता येईल आणि एक सक्षम नागरिक त्याला होता येईल. कारण की भारत आणि जगामध्ये, भारतामध्ये युवा पिढी चांगली आहेत, भारतामध्ये युवांची संख्या जास्त आहे आणि आपल्याला आता संपूर्ण जग पदक्रांत करायचं आहे. या भावनेतनं युवकांनी सक्षम व्हावं असं मला वाटतं. डॉक्टर नरेंद्र भुसारी सर, आपण इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आमच्या सर्व दर्शकांना केलं. RMW तर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. तर दर्शक हो, करिअर काउन्सिलर आणि मोटिवेशनल स्पीकर डॉक्टर नरेंद्र भुसारी यांच्या बातचीतमधून आपल्याला नक्की लक्षात आलं असेल की आई वडिलांची पण भूमिका तितकीच महत्वाची असते. आई वडिलांनी मीडिया कमी हाताळला तर आपोआपच येणारी पिढी मीडिया कमी हाताळेल. आणि मीडियाचा वापर आपण नेमका कशासाठी करायचा? एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी की वेळ घालवण्यासाठी, हे देखील आपल्यालाच ठरवायचं आहे. यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं घेऊन आणि वेगवेगळे विषय घेऊन पुढील भागात भेटणार आहोत. पण तोपर्यंत आमच्या YouTube चॅनलला आणि Facebook पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील भागात. नमस्कार.